कराडच्या तासोडे MIDC मध्ये भीषण स्फोट, साईराम केमिकल कंपनीला आग. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर येते. तासोडे MIDC परिसरातील साईराम केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. सलग झालेल्या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. ही घटना आज सोमवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. तासोडे MIDC मधील साईराम केमिकल कंपनीत अचानक भीषण स्फोट झाला. विशेष म्हणजे कामगार सकाळी 9 वाजता कंपनीत कामासाठी येणार होते. त्याआधीच हा स्फोट झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. स्फोटानंतर एकामागून एक असे 3 ते 4 भीषण स्फोट झाले, ज्यामुळे तब्बल 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरल्याची माहिती समोर आली. त्यानंतरही सुमारे 10 वाजेपर्यंत कंपनीतील केमिकलनं भरलेल्या बॅरेलचे स्फोट सुरूच होते. स्फोट इतके भीषण होते की कंपनीतील केमिकलचे बॅरेल्स फुटले आणि त्यातून प्रचंड ज्वाला व दाट धूर MIDC परिसरात पसरला. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अधूनमधून होणाऱ्या स्फोटांमुळे आग आणखी भडकत गेल्याचं सांगितलं जाते. घटनास्थळी तात्काळ पोलीस, अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 6 ते 7 पाण्याचे बंब घटनास्थळी कार्यरत आहेत. या घटनेमुळे कराड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासन सकाळी 8:40 तासोडे MIDC मध्ये एका रासायनिक कंपनीमध्ये, केमिकल कंपनीमध्ये स्फोट घडून आला. 8:40 बरोबर परिसरातील 10 किलोमीटरमध्ये भूकंपाचा धक्का जाणवल्यासारखं स्थानिक रहिवाशांना जाणवलं. परंतु 5 ते 10 मिनिटांनी सर्वांच्या लक्षात आलं की MIDC मध्ये आगीचा धूर आणि लोट दिसून आल्यामुळे सर्व स्थानिकांनी MIDC मध्ये धाव घेतली. त्या ठिकाणी धाव घेतली असता सुदैवानं ती ज्या कंपनीमध्ये स्फोट घडला ती कंपनी सकाळी 9 वाजता चालू होते. परंतु ही घटना 8:40ला घडल्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी अथवा कुणालाही अपघात त्या ठिकाणी झालेला नाही. दुर्दैवाने गेल्या 35 वर्षापूर्वी ही कंपनी MIDC स्थापन झालेलं आहे. परंतु 35 वर्षामध्ये या MIDC मध्ये साधी अग्निशामक यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रशासनाने आणि सरकारनं सर्वप्रथम त्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा त्या ठिकाणी सुस्थापित करावी आणि उद्योजकांची सोय करावी अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. सुमारे 4 तासाने ती आग आटोक्यात आली आणि संपूर्ण कंपनीची दुर्दशा झालेली या ठिकाणी दिसून आली. या कंपनीच्या स्फोटामुळे आजूबाजूच्या 4 ते 5 कंपनींना सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे. 4 ते 5 तासामध्ये सुमारे 3 ते 4 छोटे मोठे स्फोट त्या ठिकाणी घडून आले. मी प्रशासनाला विनंती करतो की स्थानिक पोलीस असतील, स्थानिक रहिवासी असतील, या सर्वांचे या ठिकाणी आग विझवण्यासाठी सहकार्य लाभलं आणि प्रशासनाला लवकर अग्निशामक यंत्रणा त्या ठिकाणी उभं राहावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो.